मी जेव्हा YouTube चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेस मला ही ट्रिक जी आहे ना खरंच माहिती नव्हती। त्यावेळेस मला जर ही ट्रिक माहिती असती तर माझं YouTube चॅनल मी एका महिन्यामध्ये मॉनिटाइज केलं असतं। पण त्यावेळेस अनुभव नव्हता, काहीच माहिती नव्हतं आणि काहीच माहिती नसताना YouTube चॅनल सुरू करणं आणि मग त्यामधून अनुभव घेत घेत शिकत खूप काही शिकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर त्यावेळेस जी मला ट्रिक माहिती नव्हती ती ट्रिक तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे, कारण की ही ट्रिक जी आहे तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। असं तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेलच की ट्रिक काय आहे ती, पण कशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे हे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। मी लाईव्ह दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्ही प्लेलिस्ट तयार करू शकता, कशा प्रकारे तुम्ही लाईव्ह जाऊ शकता तुमचा चेहरा न दाखवता, आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचं चॅनल जे आहे 4000 वॉच टाइम जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करू शकता। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पण त्यापूर्वी एक शाउट आउट देऊया। तर आजचा शाउट आउट जात आहे काजल सपकाळ यांना, आणि यांचं चॅनल जे आहे रंगोळीचं चॅनल आहे। सो चॅनलला नक्की भेट द्या, नवीन चॅनल आहे यांचं, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला आणि एकमेकांना मदत करून पुढे जात राहूया। आणि जर तुम्हाला देखील शाउट आउट पाहिजे असेल तर कमेंट करत राहा, कारण की पुढचा नंबर तुमचा देखील असू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे व्हिडिओ जे आहेत मिस करणार नाहीत। कारण की आपल्या चॅनलवरती YouTube संदर्भातल्या माहिती, सखोल माहिती, डिटेल माहिती, सगळी इन्फॉर्मेशन जी आहे मी इन डिटेल नेहमी देण्याचा प्रयत्न करत असते। YouTubeचे सिक्रेट्स काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत असते। सो हाय, हॅलो, नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाईव्ह जाऊन लोकांनी आपले चॅनल मॉनिटाइज करून घेतलेले आहे। जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेस खरंच माहिती नव्हतं की लाईव्ह जाऊन देखील आपण आपलं चॅनल जे आहे मॉनिटाइज करू शकतो, म्हणजे 4000 घंटे जे आहेत पूर्ण करू शकतो। तर तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच की आपलं चॅनल जर आपल्याला मॉनिटाइज करायचं असेल तर लास्ट 365 डेज मध्ये आपल्याला 4000 घंटे पूर्ण करायचे असतात आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे असतात। आणि शॉर्ट्स मधून जर तुम्हाला चॅनल मॉनिटाइज करायचं असेल तर लास्ट 90 डेज मध्ये 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करायचे असतात। 10 मिलियन व्ह्यूज, 1 करोड व्ह्यूज पूर्ण करायचे असतात लास्ट 90 डेज मध्ये। त्यामुळे शॉर्ट्स वरती चॅनल मॉनिटाइज करणं थोडंसं अवघड होऊन जातं, पण लॉंग व्हिडिओज वरती तुम्ही चॅनल एकदम इझिली मॉनिटाइज करू शकता। यापूर्वी देखील मी मॉनिटाइज कशा प्रकारे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करून चॅनल मॉनिटाइज करू शकता, 4000 वॉच टाइम पूर्ण करू शकता, याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो नक्की बघा। आणि जेव्हा आपल्याला 4000 वॉच टाइम पूर्ण करायचे असतात तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एकच चालू असतं की लवकरात लवकर हे 4000 वॉच टाइम पूर्ण व्हावे आणि आपलं चॅनल जे आहे मॉनिटाइज व्हावं। तर आज मी तुम्हाला प्रत्येक स्टेप जी आहे व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही तुमचं चॅनल जे आहे 4000 घंट्यांचा जो वॉच टाइम आहे तो एका महिन्याच्या आतमध्ये आणि काहींचा तर 15-20 दिवसांच्या आतमध्ये देखील पूर्ण होऊ शकतं। पण त्यासाठी थोडंसं डोकं लावावं लागेल आणि थोडं काम करावं लागेल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना प्लेलिस्ट बनवायची आहे। ती प्लेलिस्ट कशी बनवायची आहे आणि प्लेलिस्ट बनवल्यानंतरच्या सगळ्याच्या प्रोसेस आहेत, सगळीची माहिती आहे स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे करायची आहे, चला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला YouTube ओपन करायचं आहे। YouTube ओपन केल्यानंतर आपलं स्वतःचं चॅनल घ्यायचं आहे। ठीक आहे, स्वतःचं चॅनल ओपन करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला प्लेलिस्ट बनवायची आहे। तर हे बघा, या ठिकाणी माझ्या ऑलरेडी प्लेलिस्ट तयार आहेत। तर प्लेलिस्ट कशी बनवायची आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, कारण की आपल्याला जेव्हा YouTube लाईव्ह करायचं आहे त्यावेळेस प्लेलिस्ट महत्त्वाचा रोल प्ले करते। तर व्हिडिओजमध्ये जायचं आहे। या ठिकाणी माझे काही YouTube लाईव्हचे मी छोट्या छोट्या क्लिप्स ठेवलेल्या आहेत। ह्या क्लिप्स आपण ॲज अ व्हिडिओ पब्लिक करू शकतो आणि या क्लिप्सद्वारे आपल्याला रेव्हेन्यू देखील मिळतो। म्हणून जेव्हा तुम्ही लाईव्ह जाता ना तर त्या लाईव्हच्या वेळेस तुमच्या छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही अशा प्रकारे सेव्ह करून ठेवा। ठीक आहे, आता आपण प्लेलिस्ट बनवूया। तर या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट्स दिसत असतील, तर या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह टू प्लेलिस्ट करायचं आहे। आता सेव्ह टू प्लेलिस्ट केल्यानंतर या ठिकाणी माझे खूप साऱ्या प्लेलिस्ट आहेत, पण मला नवीन प्लेलिस्ट बनवायची आहे। तर मी इथे न्यू प्लेलिस्ट आहे या ठिकाणी क्लिक करेल। आता आपण इथे टायटल देऊया। तर टायटल आपण काय देणार, टायटल मी इथे देत आहे लाईव्ह करून चॅनल मॉनिटाइज करा।
ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे कोणतंही एक टायटल द्यायचं आहे, पण टायटल कॅची असलं पाहिजे. टायटल बघून लोकांनी ते लाईव्ह बघितलं पाहिजे. त्यानंतर इथे विजिबिलिटी ठेवायची आहे. तर विजिबिलिटी इथे मी अनलिस्टेड ठेवत आहे, कारण की मला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लाईव्ह नाही करायचा आहे, फक्त तुम्हाला डेमो द्यायचा आहे. त्यामुळे मी हे सगळी जी प्रोसेस आहे ती करत आहे, म्हणून मी अनलिस्टेड ठेवत आहे. तुम्ही पब्लिक ठेवा, ठीक आहे. तर मी हा अनलिस्टेडच ठेवत आहे, कोलॅबोरेट नाही आहे. आणि मग आपल्याला इथे क्रिएट करायचं आहे. लिस्ट जी आहे आता आपण क्रिएट केलेली आहे, म्हणजे जो मेन आहे तो क्रिएट केलेला आहे. आता या लिस्टमध्ये आपल्याला खूप सारे व्हिडिओज टाकायचे आहेत. तर पुन्हा आपण इथे व्हिडिओजवर यायचं आणि जे जे व्हिडिओज तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये ॲड करायचे आहेत ते सगळे व्हिडिओ मी आता जशी प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेसनुसार करायचे आहेत. 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह टू प्लेलिस्ट करायचं आहे. सेव्ह टू प्लेलिस्ट केल्यानंतर इथे लाईव्ह करून चॅनल मॉनिटाईज करा यावर क्लिक करायचं आहे आणि डन करायचं आहे. सेम तुम्ही जेवढे जास्त व्हिडिओ तुमच्या प्लेलिस्टमध्ये ॲड कराल ना, तेवढा जास्त तुमचा तो लाईव्ह जो असेल तो चालेल आणि तेवढे जास्त तुम्हाला वॉच टाईम मिळेल. तर अशा प्रकारे जेवढे काही तुमचे लाँग व्हिडिओज असतील तेवढे सगळे लाँग व्हिडिओज तुम्हाला अशा प्रकारे प्लेलिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. ठीक आहे. आता आपली इथे प्लेलिस्ट तयार झालेली आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. आपण एकदा याला रिफ्रेश करूया, लास्ट व्हिडिओ ॲडेड करूया, म्हणजे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. या ठिकाणी प्लेलिस्ट आलेली आहे. तर या ठिकाणी मी जवळजवळ 4 व्हिडिओज टाकलेले आहेत प्लेलिस्टमध्ये. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढे व्हिडिओज पाहिजे असतील तेवढे व्हिडिओज तुम्ही ॲड करू शकता. आता आपली प्लेलिस्ट तयार झालेली आहे. आता पुन्हा तुम्हाला इथे जे हे प्लसचं साईन दिसत आहे या प्लसच्या साईनवर यायचं आहे. प्लसच्या साईनवर आल्यानंतर लाईव्हवर यायचं आहे. लाईव्हवर आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी इथे हाईड लाईव्ह व्हिडिओ करणार आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला हे जे चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तो हाईड होऊन जाईल. तुम्हाला चेहरा दाखवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पेन्सिलचं साईन आहे, तर या पेन्सिलच्या साईनवरती क्लिक करायचं आहे. पेन्सिलच्या साईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टायटल द्यायचं आहे. तर टायटल आपण काय देणार, यूट्यूब लाईव्ह करून चॅनल मॉनिटाईज करा, हे आपण इथे टायटल दिलेलं आहे. त्यानंतर विजिबिलिटी तुम्हाला पब्लिक करायची आहे. मी पुन्हा सांगते, तुम्हाला विजिबिलिटी जी आहे ती पब्लिक करायची आहे, अनलिस्टेड ठेवायची नाही आहे. विजिबिलिटी तुम्हाला पब्लिक करायची आहे. पब्लिक केल्यानंतरच तुमचं चॅनल लोकांना दिसेल. सिलेक्ट ऑडियन्स करायची आहे. सिलेक्ट ऑडियन्स केव्हाही नो इट्स नॉट मेड फॉर किड्स करायची आहे. कधीही तुम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड करा त्यावेळेस तुम्हाला सिलेक्ट ऑडियन्स नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, कारण की बहुतेक आपले व्हिडिओज हे अडल्टसाठीच असतात. आणि जर तुम्ही येस इट मेड फॉर किड्स केलं असेल तर तुम्हाला एक अजून फॉर्म जो आहे तो भरावा लागतो. त्यावरती तुम्हाला तुमचं कन्सेंट द्यावा लागतो. ठीक आहे. तर या ठिकाणी नो इट्स नॉट मेड फॉर किड्सवर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. आता ॲड डिस्क्रिप्शन तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी देखील चालेल. इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो करायचा आहे, तो म्हणजे स्क्रीनकास्ट. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनकास्ट करत नाही तोपर्यंत तुमचे व्हिडिओज जे आहेत लोकांना दिसणार नाहीत आणि ते तशा प्रकारे ती प्लेलिस्ट जी आहे ती प्लेलिस्ट चालणार नाही लाईव्हमध्ये. म्हणून तुम्हाला स्क्रीनकास्ट करणं खूप गरजेचं आहे. तर स्क्रीनकास्ट करायचं आहे. त्यानंतर शेड्यूल्ड फॉर लेटर. तर तुम्हाला तुमची प्लेलिस्ट लगेचच लाईव्ह करायची असेल तर हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन करण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही प्लेलिस्ट केलेली आहे आणि समजा तुम्हाला प्लेलिस्ट उद्या करायची आहे, उद्या लाईव्ह करायची आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डेट्स आलेले आहेत. तर तुम्ही 9, 10, 11, 12 कोणत्याही डेटवरती तुम्ही क्लिक करू शकता. पण अशी करायची गरज नाही आहे. जेव्हा आपण प्लेलिस्ट लाईव्ह करतो तो लगेचच लाईव्ह करतो, शेड्यूल करायची गरज नाही आहे. म्हणून हे ऑप्शन जे आहे ते बंद ठेवायचं आहे. आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन अलाउ चॅटचं ऑप्शन ऑन आहे, अलाउ रिॲक्शनचं बटन ऑन आहे. त्यानंतर पेड प्रमोशन आहे का या व्हिडिओजमध्ये, तर नाही आहे, त्यामुळे ते ऑफच ठेवायचं आहे. आणि एनेबल मॉनिटायझेशन म्हणजे हे जेव्हा तुम्ही चालू करता त्यावेळेस तुमच्या व्हिडिओजवरती ॲड्स लागतात आणि त्या ॲड्समधून तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो.
पण चॅनल मॉनिटाईज नसेल तर हे ऑप्शन जे आहे ते बंद ठेवायचं. चॅनल मॉनिटाईज असेल तरच हे ऑप्शन चालू ठेवायचं. आता ह्या वरचे 2 ऑप्शन्स आपण चालू ठेवलेले आहेत. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं. आता या ठिकाणी सगळं जे आहे व्यवस्थित आपण सेटिंग्स केलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी थंबनेल देखील लावायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही थंबनेल लावता ना त्यावेळेस बघणारा देखील व्यवस्थित बघतो, त्याला समजतं की नक्की काय आहे लाईव्हमध्ये आणि आपण लाईव्ह कशासाठी बघितलं पाहिजे. त्यामुळे थंबनेल तुम्ही नक्कीच लावा. ठीक आहे. थंबनेल लावल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केलं की आपलं थंबनेल देखील लागलेलं आहे आणि ज्या सगळ्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स देखील झालेल्या आहेत. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर गॉट इट करायचं आहे आणि तुम्ही जे आहात लाईव्ह तुमचं चॅनल आलेलं आहे. लाईव्ह झाल्यानंतर गो लाईव्ह करायचं आहे आणि यूट्यूब चालू करून तुमची प्लेलिस्ट प्ले करायची आहे. तुमची प्लेलिस्ट जी आहे लाईव्हमध्ये प्ले होत राहील. काही कारणास्तव एरर आलेला आहे. पुढचा व्हिडिओ जो आहे शूट नाही होऊ शकला. पण जसं मी सांगितलेलं आहे गो लाईव्ह करायचं आहे आणि तुमची प्लेलिस्ट यूट्यूब ऑन करून तुमची प्लेलिस्ट प्ले ऑल करायची आहे. तुमची पूर्ण प्लेलिस्ट जी आहे ती चालू राहील. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे तुम्ही लाईव्ह जाऊन तुमचं वॉच टाईम जो आहे 4000 घंट्यांचा पूर्ण करू शकता. आणि ट्रस्ट मी 100% गॅरंटी आहे, जर तुमचे व्हिडिओ चांगले असतील, व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल, जर तुमचे टायटल अट्रॅक्टिव्ह असतील, थंबनेल अट्रॅक्टिव्ह असतील तर तुमच्या लाईव्हवरती लोक येतील, तुमचं लाईव्ह लोक बघतील. जेवढी जास्त लोक लाईव्ह बघतील तेवढा तुमचा वॉच टाईम वाढण्यास मदत होईल. तर आय होप तुम्हाला आजची माहिती, आजचा व्हिडिओ जो आहे हेल्पफुल वाटला असेल, महत्त्वपूर्ण वाटला. आणि हेल्पफुल वाटला असल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या कमेंट्स मला अशा वाटतं त्यावरती व्हिडिओज बनवायला पाहिजे त्यावरती मी व्हिडिओज देखील बनवते. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.